हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नंबर 4 दॅट इज मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. चॅप्टर थोडासा मोठा आणि अवघड वाटू शकतो, त्याच्यामुळे यातले कोणते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि असे कोणते क्वेश्चन्स आहेत जे एक्झाममध्ये खूपदा रिपीट झाले आहेत ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे डिस्कवरी ऑफ DNA. याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही विचारला गेला याच्या आधी. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हा पूर्ण जो पॅराग्राफ आहे तर हा स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द जेनेटिक मटेरियल इन DNA. तर याच्यावरती यातून कोणताही प्रश्न नाही विचारला आहे, बट याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंटवरती. सो तुम्ही जर PYQs चेक केले तर त्याच्यामध्ये 2 वेळा तरी ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट जे आहे तर ते विचारलं गेलं आहे. तुम्हाला असं विचारलं होतं की इन द लाईट ऑफ ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट एक्सप्लेन द ॲक्शन ऑफ टू स्ट्रेन्स ऑफ डिफेलोकोकस निमोनिया अँड गिव्ह हिज कन्क्ल्युजन. सो बेसिकली असा हा प्रश्न विचारला होता. तर या ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णच जो आपल्या ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट आहे तर तो एक्सप्लेन करायचा आहे. इवन इफ यू वॉन्ट तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता, पण इथे कुठेही डायग्रामचं काही लिहिलेलं नाही आहे. सो तुम्ही डायग्राम नाही ड्रॉ केलं तरी पण चालेल. तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन लिहायची आहे ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंटबद्दल. डन. आफ्टर दॅट एव्हरी मॅकर्थी. याच्यावरती कुठलाही क्वेश्चन नाही विचारला गेला आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हे स्किप करू शकता. सो हा पूर्ण जो पॅसेज आहे याच्यावरती क्वेश्चन नाही आहे, सो तुम्ही याला स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हर्शी अँड चेज एक्सपेरिमेंट. सो हर्शी आणि चेज एक्सपेरिमेंटवरती एक्सप्लेन दिस एक्सपेरिमेंट असा प्रश्न येऊन गेलेला आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला हे डायग्राम्स पण ड्रॉ करून एक्सप्लेन करायचं होतं. विथ द हेल्प ऑफ डायग्राम एक्सप्लेन करायचं आहे. सो तुम्ही हे डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. सो हा एक्सपेरिमेंट PYQsमध्ये येऊन गेला आहे, 2014ला येऊन गेला होता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे DNA पॅकेजिंग. याच्यामधल्या पहिल्या पॅसेजवरती कुठलाही प्रश्न नव्हता विचारला गेला. प्रोकॅरियोट्समधल्या पॅकेजिंगवरती कुठलाच प्रश्न नाही आहे. क्वेश्चन आहे तो म्हणजे पॅकेजिंग इन युकॅरियोट्सवरती. सो तुम्ही पहिले जे 2 पॅराज आहेत तर ते स्किप करू शकता. सो आता पॅकेजिंग इन युकॅरियोट्समध्ये कसा प्रश्न आला होता. एक तर तुम्हाला डिरेक्टली हे जे न्यूक्लिओझोम आहे तर ते ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा असा क्वेश्चन आला होता 2018मध्ये. सो तुम्ही आधी तर न्यूक्लिओझोमचं डायग्राम ड्रॉ करून याच्यामध्ये मग H1 हिस्टोन आहे, अजून कोणते कोणते हिस्टोन आहेत, त्यासोबतच हिस्टोन ऑक्टॅमर काय आहे हे सगळं तुम्ही एक्सप्लेन करू शकता. हे जर आलं तर जास्त याच्या पुढचं करायचं नाही आहे, फक्त एवढंच करायचं आहे न्यूक्लिओझोममध्ये आलं तर. न्यूक्लिओझोममध्ये काय काय करणार आहात तुम्हाला इथपर्यंतच घ्यायचं आहे, हे बाकीचं नाही घेणार आहात. राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला जर स्किप करावं वाटत असेल तर तुम्ही ही नावं पण स्किप करू शकता. म्हणजे जेणे कोणी हे फाइंड आउट केलं होतं किंवा शोध लावला होता ही नावं नाही घेतली तरी पण चालेल. तुम्ही डायरेक्टली न्यूक्लिओझोम आलं तर इथून स्टार्ट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे असे कुठलेही डायग्राम्स एक्झाममध्ये विचारले जात नाहीत. जे विचारले जातात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे तुम्ही जर एक क्वेश्चन पाहिला असेल तर 2000 किती बरं आला होता, इथे हे नाही आहे माझ्याकडे, बट क्वेश्चन आला होता हेटेरोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिनबद्दल तुम्हाला डिफरन्स लिहायचा होता. दोघांमधला डिफरन्स लिहायचा होता की जेनेटिकली ॲक्टिव्ह कोण आहे, जास्त कंडेन्स कोण आहे. सो हे तुम्हाला दोघांच्या डिफरन्समध्ये लिहायचं होतं. 2 मार्क्ससाठी डिफरन्स विचारला जातो. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे DNA रेप्लिकेशन. सो DNA रेप्लिकेशन एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जातो. ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी काही ना काही याच्यामधलं विचारलं जातं. सो त्याच्यामुळे तुम्हाला इफ माझ्याकडून काही सजेशन मागाल तर पॉसिबल असेल, इफ पॉसिबल तर तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. कारण कसाही प्रश्न विचारला जातो, डायग्राम ड्रॉ करा असं येतो किंवा DNA रेप्लिकेशनची पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करा असे प्रश्न येतात किंवा याच्यामध्ये कोणते कोणते एन्झाईम्स यूज केले जातात, मेकॅनिझम काय आहे, लीडिंग लॅगिंग स्ट्रँड्स काय आहेत, सेमी कन्झर्वेटिव्ह ॲप्लिकेशन ऑफ DNA काय आहे. सो असे बरेचसे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. सो त्याच्यामुळे तुम्हाला पॉसिबल असेल तर पूर्ण प्रोसिजर जी आहे तर ती करण्याचा प्रयत्न करा. इथून स्टार्ट होते. ठीक आहे. सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन म्हणजे काय DNAमध्ये. सो हे विचारलं गेलेलं आहे 2015, 2018, 2009 एवढ्या सगळ्या वर्षी विचारलं गेलं आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि डायग्राम ड्रॉ करताना फक्त ही केले तरी पण चालेल, हे नाही केलं तरी पण चालेल, कारण या ठिकाणी आपण लीडिंग लॅगिंग सगळं दाखवतो आहे. सो तुम्ही फक्त ही डायग्राम फॉलो केली तरी पण चालेल. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेप लिहिणं रिक्वायर्ड आहे. जर पूर्ण प्रोसेस विचारली तर किंवा मेकॅनिझम विचारलं तर प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन ऑफ युकॅरियोटिक DNA डिस्क्राईब करा विथ द हेल्प ऑफ डायग्राम असं विचारलं तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस लिहायची आहे. आणि जर एवढा मोठा प्रश्न आला तर अर्थातच वेटेज पण जास्त असतं. साधारण 4 मार्कांसाठी वगैरे हा प्रश्न मग विचारला जातो. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे येस. सो इथपर्यंत तुम्हाला त्याचा आन्सर करायचा आहे. आणि सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन म्हणजे काय हे पण विचारलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्सपेरिमेंटल कन्फर्मेशन ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह ॲप्लिकेशन. हे तुम्ही नाही केलं तरी पण चालू शकतं. एक्झाममध्ये लेट मी चेक विचारलं गेलं आहे का वगैरे.
तर नाही, हे काय PYQsमध्ये विचारलं नाही गेलं आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हा जो पॅसेज आहे तो स्किप करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा की कुठल्या सायंटिस्टनी याचा शोध लावलेला आहे किंवा याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे स्थल आणि मॅथिवने, कारण कधी कधी मॅच द कॉलम्समध्ये ही नावं दिली जातात आणि तुम्हाला यांनी काय शोध लावला हे त्या कॉलम्समधून फाइंड आउट करायचं असतं, राईट. सो त्यासाठी हे आलं तर येऊ शकतं, पण ॲज सच लिहायला वगैरे शक्यतो नाही येणार. MCQsमध्ये मात्र याच्यावरती प्रश्न बनू शकतात. सो जर तुम्ही नीट किंवा CETला प्रिपेअर करत असाल तर त्याच्यामध्ये जे काही MCQs आहेत तेच तुम्ही फॉलो केले तरी पण चालतील. एक्स्ट्रा काही MCQs करायची गरज नाही आहे. तुम्ही नीट किंवा CETचे MCQs यासाठी फॉलो करू शकता. नेक्स्ट आहे प्रोटीन सिंथेसिस. सो प्रोटीन सिंथेसिसमध्ये सेंट्रल डोग्मावरती 2 मार्क्ससाठी काय म्हणतो आपण त्याला शॉर्ट नोट वगैरे किंवा डिफाईन करायला वगैरे विचारलं जातं 2 मार्क्ससाठी, ठीक आहे. सो तुम्हाला पूर्ण लिहिणं एक्सपेक्टेड आहे. कुठले एन्झाईम्स याच्यामध्ये वापरले जातात हे तुम्हाला येऊ शकतं MCQsमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्स्क्रिप्शन. सो ट्रान्स्क्रिप्शन बेसिकली लिहायला विचारलं गेलं होतं. साल वगैरे काय आहे का इथे तर 2016-17मध्ये विचारलं गेलं होतं. सो त्याच्यामुळे हे करायचं आहे. ट्रान्स्क्रिप्शन जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ट्राय करा की तुम्ही सगळे जे युनिट्स आहेत किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते ॲड कराल. सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय किंवा ट्रान्स्क्रिप्शन युनिट्स काय आहेत आणि ट्रान्स्क्रिप्शन ॲक्च्युली होतं कसं, सो हे सगळं तुम्हाला ॲड करावं लागेल. नेक्स्ट तुम्ही जर काही नीटचे पेपर्स पाहिले असतील तर त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स विचारले गेलेत की RNA पॉलिमरेज 1 काय ट्रान्स्क्राईब करायला हेल्प करतं, RNA पॉलिमरेज 2 काय ट्रान्स्क्राईब करायला हेल्प करतं, RNA पॉलिमरेज 3 काय ट्रान्स्क्राईब करायला हेल्प करतं. सो हे MCQsमध्ये किंवा मॅथ्स दी कॉलम्समध्ये येतं. नेक्स्ट आहे प्रोसेसिंग ऑफ HNRNA. हा क्वेश्चन पण PYQsमध्ये आलेला आहे. सो यू शुड हॅव टू ड्रॉ दिस डायग्राम आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. याच्यामध्ये स्प्लायसिंग काय आहे, कॅपिंग कुठे गेलं, कॅपिंग काय आहे, टेलिंग काय आहे हे एक्सप्लेन करायला येतं. सो तुम्ही NCERTमध्ये पाहिलं तरी पण सेमच कॉन्टेंट आहे, महाराष्ट्र बोर्डमध्ये पण सेम आहे. जे कुठलं तुम्हाला समजेल ते तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. सो प्रोसेसिंग ऑफ HNRNA याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो अलॉंग विथ डायग्राम. नेक्स्ट आहे जेनेटिक कोडवरती असं लिहायला वगैरे काही नाही आहे. जेनेटिक कोडचे डिरेक्टली कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जातात, जसं की या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळतात. सो हे तुम्हाला खूपदा विचारलेलं पाहायला मिळेल जर तुम्ही PYQs चेक केले तर. ऑलमोस्ट एक 4 ते 5 वेळा विचारलं गेलं आहे. सो हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते करा. कधी कधी एनलिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड असं येतं, मग तुम्हाला फक्त हे बोल्डमध्ये त्याचीच नावं लिहायची असतात. किती मार्कांचं असेल तेवढे तुम्हाला लिहावे लागतील. सपोज 4 मार्कांचं असेल तर 8 नावं लिहावे लागतील, 3 मार्कांचं असेल तर 6 नावं लिहावी लागतील. पण एनलिस्ट नाही आलं, डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड आलं तर तुम्हाला हे डिस्क्राईब पण करायचं आहे. प्रत्येकाला घेऊन डिस्क्राईब करायचं आहे. मग 4 मार्कांसाठी आले तर 4च लिहायचे, 3 मार्कांसाठी आले तर 3च लिहायचे. एनलिस्ट असेल तर डबल लिहायचं आणि डिस्क्राईब असेल तर तेवढंच लिहायचं अलॉंग विथ डिस्क्रिप्शन, ठीक आहे. सो क्वेश्चन ज्या पद्धतीने विचारला जाईल त्या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. खूपदा हा प्रश्न येतो की हे एक्झामला येतं का, तर हे तुम्हाला एक्झामला फिल करायला किंवा ब्लँक्समध्ये दिलं आहे फिल करा असं येत नाही. जर तुम्हाला MCQsमध्ये आलंच तर जास्तीत जास्त जे काही आपले म्हणजे एवढं डिटेलमध्ये काही नाही विचारलं जाणार. फक्त जे स्टार्टर्स ज्याला आपण म्हणतो किंवा आता या ठिकाणी AUG हे नेहमी इनिशिएशन कोडॉन आहे तर हे तुम्हाला एखाद्या MCQमध्ये येऊ शकतं किंवा UAA, UAG, UGA हे टर्मिनेशन कोडॉन्स आहेत तर हे तुम्हाला MCQमध्ये येऊ शकतं. आता AUG इनिशिएशन कोडॉन आहे जे की नेहमी मिथिओनाइन अमायनो ॲसिड दर्शवतं. सो बेसिकली हे जे आहे ते तुम्हाला MCQsमध्ये येऊ शकतं. यातलं कुठलंही रँडमली उचलून तुम्हाला MCQsमध्ये नाही देणार. सो तुम्ही हा बॉक्स किंवा हा जो चार्ट आहे याचं टेन्शन नका घेऊ. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे सगळे तुम्हाला करायचे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स, कारण किती विचारले जातील ते आपण नाही सांगू शकत. जेवढं विचारलं जाईल त्या मार्किंग स्कीमच्या अकॉर्डिंग तुम्ही हे कमी जास्त करू शकता. सो पॉसिबल असेल तर सगळे 10च्या 10 9 आहेत ना, 9च्या 9 करून ठेवा. कधी कधी एक्झाममध्ये एखादा आठवतं नाही आठवतं त्याच्यामुळे करून ठेवा. नेक्स्ट आहे म्युटेशन अँड जेनेटिक कोड. याच्यामधलं काहीच नव्हतं विचारलं गेलं, सो यू कॅन स्किप. tRNA द ॲडॅप्टर मॉलिक्यूल याच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेलेत. तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचा आहे आणि tRNA हा ॲडॅप्टर मॉलिक्यूल का आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारलं जातं, ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला हे जे आहे हे लक्षात ठेवायचं आहे. किंवा तुम्ही इथपर्यंत केलं तरी पण चालेल. आता डिपेंड्स किती मार्कांना येते. 2 मार्कांना आला तर डायग्राम आणि व्हाय इट इज कन्सिडर्ड ॲज अ ॲडॅप्टर मॉलिक्यूल इथपर्यंत लिहायचं आहे. हे तुम्ही नाही लिहिलं तरी पण चालेल जर 2 मार्कांना आलं तर. आफ्टर दॅट हा बघा या ठिकाणी प्रश्न आहे, असा सेम प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. नेक्स्ट आहे ट्रान्सलेशन प्रोटीन सिंथेसिस. तर ट्रान्सलेशनवरती क्वेश्चन येऊन गेले पण तो खूप जुना आहे.
जुनं म्हणजे 2016चा आहे, बेसिकली 7-8 वर्षापूर्वीचा. तर याच्यामध्ये त्यांनी ट्रान्सलेशन पूर्ण एक्सप्लेन करायला विचारलं होतं, अलॉंग विथ मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन. आता इतकं वेटेज असणारा कोणताही प्रश्न नाही आहे आणि 5 मार्कांना शक्यतो ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स येतात. सो तुम्ही हे पूर्ण न करता वरच्यावर केलं तरी चालेल, म्हणजे कधी कधी आलंच एक्झामला, काही ऑप्शनच नाही आहे, तर अशा केसमध्ये वरच्यावर केलं तर चालेल. आणि तुम्हाला हवं असेल तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. ठीक आहे. हां, अजून एक सांगायचं होतं राहिलं. या ठिकाणी तुम्हाला वोबल्स हायपोथेसिस पाहायला मिळेल. कुठे गेलं रे? हां, वोबल हायपोथेसिस. सो हा जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय वोबल हायपोथेसिस, हे विचारलं गेलं होतं 2017ला. सो त्याच्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे. जर तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड केलं तर ह्याचे छोटे प्रश्न करायची गरज नाही आहे. जसं की कोडॉन आणि अँटीकोडॉन म्हणजे काय हे पण विचारलं गेलं होतं. अगेन तुम्ही जर हे पूर्ण केलं असेल तर हे सेपरेट करायची गरज नाही आहे, तुम्हाला एक्झाम्पल्स पण द्यावे लागतील. आणि स्प्लायसिंग जे मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे कुठे गेलं? सो बेसिकली स्प्लायसिंग म्हणजे काय, तर इंट्रॉन्स आर रिमूव्ड. सो अशी कोणती प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये RNAमधून इंट्रॉन्स रिमूव्ह केले जातात, असा प्रश्न 2019ला आला होता आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये. तर अगेन तुम्ही हे जर पूर्ण केलं, जे मी तुम्हाला सांगते तेवढं तुम्ही केलं तर सगळे MCQs, आन्सर इन 1 सेंटेन्स, मोठे प्रश्न, लहान प्रश्न सगळे कवर होतील, किंवा कसेही प्रश्न विचारले तरी पण तुम्हाला त्याचा आन्सर देता येईल. नेक्स्ट आहे सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, एक्सप्लेन करा अलॉंग विथ दॅट. हे जे फ्लो चार्ट आहे हे पण 2020, 2008 आणि याच्या आधी 1-2दा विचारलं गेलं आहे. सो अगेन तुम्ही हे एवढं केलं तर तुम्हाला सगळं लिहिता येईल. आणि ॲक्च्युली सेंट्रल डोग्मा एक्सप्लेन करा असा प्रश्न पण 2016ला येऊन गेला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन. हे डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला हवा असेल तुम्ही करू शकता, कारण ह्यासाठी खूप जास्त वेटेजचा प्रश्न असायला हवा जो की पेपरमध्ये आता अवेलेबल नाही आहे. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत ते म्हणजे ओपेरॉन कॉन्सेप्टवरून. हे मधलं जे आहे ते ऑलमोस्ट नसला तर जमा आहे. सो जसे की आता याच्यावरती प्रश्न कसे येतात, तुम्हाला नेम ऑफ द जीन दिलं असेल एका साईडला. PYQsमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2014ला असा प्रश्न आला होता. त्याच्यानंतर इथे दिलेला आहे एन्झाईम प्रोड्यूस्ड. त्याच्यानंतर इथे आलेलं आहे की याचं फंक्शन काय आहे. सो तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल लॅक Z, त्याच्यानंतर सेकंड दिलं जाईल लॅक Y, इथे दिलं असेल लॅक A. तर तुम्हाला याच्यातून एन्झाईम कुठले प्रोड्यूस होतात ते लिहायचं आहे आणि याचं फंक्शन काय आहे. फॉर एक्झाम्पल लॅक्टोजचं ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करणं हे काम आहे बीटा गॅलेक्टोसायडेज या एन्झाईमचं. सो ते तुम्हाला फंक्शनमध्ये लिहायचं आहे. किंवा लॅक Y जे की परमिएज सिक्रीट करतं, तर त्याचं काम आहे लॅक्टोजला एंट्री देणं सेलच्या आतमध्ये. सो हे फंक्शनमध्ये येणार. सो असं करत करत तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात लॅक ओपेरॉनमध्ये, हे जे तुम्हाला सांगितलं याच्यावरती. सो एवढं फक्त करणं रिक्वायर्ड आहे. सो याच्यावरती तुम्हाला असंही मॅच द कॉलम्स किंवा कंप्लीट द टेबल वगैरे असे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट याच्यावरती कुठलंच क्वेश्चन नाही आलं आहे. प्रमोटर जीन, रेग्युलेटर जीन हे एक्सप्लेन करा असं पण PYQमध्ये क्वेश्चन नाही आहे. या डायग्राममध्ये कुठलाही क्वेश्चन नाही आहे. पण हा इंड्युसर वगैरे एक्सप्लेन करा असं एखादं एक्सप्लेन द टर्ममध्ये 2 मार्कांसाठी किंवा 1 मार्कासाठी वगैरे असा प्रश्न येऊ शकतो. याच्या आधी क्वेश्चन नाही विचारला गेला आहे, पण तुम्हाला असं दिलं जाऊ शकतं अगेन सेम टेबल वगैरे ड्रॉ करून. या ठिकाणी ऑपरेटर जीन असेल आणि तुम्हाला ते ऑपरेटर जीनचं एखादं एक्झाम्पल लिहायचं आहे किंवा त्याचं फंक्शन लिहायचं आहे. स्ट्रक्चरल जीन असेल एक्झाम्पल लिहून फंक्शन लिहा, किंवा प्रमोटर जीन असेल एखादं एक्झाम्पल, फंक्शन, एन्झाईम जे काय असेल ते लिहिण्यासाठी असं दिलं जाऊ शकतं चार्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रोल ऑफ लॅक्टोज. याच्याबद्दलही कोणताच क्वेश्चन याच्या आधी नाही विचारला गेला आहे, बट तरी पण चान्सेस आहेत की याच्यावरती प्रश्न बनू शकतो की लॅक्टोजचा रोल काय आहे. जिनॉमिक्सवरती ॲज सच डेफिनेशन वगैरे नाही विचारली गेली आहे, पण जिनॉमिक्सवरती द मेन प्रोजेक्ट्स काय काय आहे जिनॉमिक्सचे याच्यावरती 2022ला म्हणजे रिसेंटली क्वेश्चन विचारला गेला आहे. सो तुम्हाला हे करायचं आहे. 2 मार्क्ससाठी विचारला होता, जास्त नाही. बाकी तुम्ही हवं तर स्किप करू शकता. नेक्स्ट आहे DNA फिंगरप्रिंटिंग जे आहे तर त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला होता. ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग अगेन 2022ला. सो तुम्हाला कळत असेल की 2022ला सगळ्याच विषयांमध्ये काहीतरी नवीन प्रश्न किंवा काहीतरी नवीन पॅटर्न्स किंवा अशा टॉपिक्स आधी कधीच नाही विचारले गेले असे पण इन्क्लूड झालेत. सो त्याच्यामध्ये हा एक टॉपिक येऊ शकतो. बाकी हे जे DNA फिंगरप्रिंटिंगची पूर्ण प्रोसेस आहे ती नाही येणार एक्झाममध्ये, बट ॲटलिस्ट यू शुड नो की DNA फिंगरप्रिंटिंग काय आहे. जरी प्रोसेस आली तरी पण तुम्ही डेफिनेशन लिहिली तर कदाचित 1 मार्क मिळू शकतो. सो असं करून तुम्ही याच्यामधल्या काही गोष्टी या पण काही स्किप करू शकता, या पण एक्झाममध्ये नाही विचारल्या जात. ह्युमन जिनोमिक प्रोजेक्टचं पूर्ण इन्फॉर्मेशन नाही, पण याचे एम तुम्हाला विचारले गेले होते PYQsमध्ये. सो दॅट्स वाय ते करायचं आहे.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आपण सगळेच पॉईंट्स कवर केलेत. एक्सरसाइजमधले तुम्हाला ॲज युजल MCQs करायचे आहेत. बाकी यातले सगळे क्वेश्चन्स जे पण एक्सपेक्टेड आहेत ते मी तुम्हाला सांगितलं आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये असे क्वेश्चन्स नक्कीच येऊ शकतात जे की तुम्हाला 1 ते 2 मार्क आरामात देऊन जातील जर तुम्हाला असे क्वेश्चन्स सॉल्व करता आले तर. बाकी जे आपण पाहिलं DNA फिंगरप्रिंटिंग वगैरे किंवा एक्स्ट्रा काही ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये असे मॅच टू कॉलम्सवरचे क्वेश्चन्स येऊ शकतात. पूर्ण मोठं आन्सर लिहिण्यासाठी नाही, पण मॅच टू कॉलम्समधले क्वेश्चन्स येऊ शकतात. सो तुम्ही फक्त एक्सरसाइजमधले असे काही क्वेश्चन्स केले तरी पण चालतील. हे नाही केलं तरी पण चालेल, हे स्किप करू शकता कारण हे एक जनरल आहे, तुम्हाला एक्झाममध्ये नाही येणार. ठीक आहे. सो बाकी हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन करू शकता. बाकी सगळं आपण कवर केलं आहे. सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप. MCQs मात्र करायला विसरू नका कारण MCQs एक्झाममध्ये शक्यतो पुस्तकामधलेच येतात. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्यासारखेच जर तुम्हाला इतर चॅप्टर्सचे पण व्हिडिओज हवे असतील तर ऑलरेडी मी काही चॅप्टर्स अपलोड केलेत, ते चेकआउट करू शकता किंवा आता मी नवीन चॅप्टर्स अपलोड करत आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळतील. सो सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.